तर आज मी तुमच्यासोबत इतकी छान, डिलिशियस आणि खूप अशी फ्लेवरफुल रेसिपी शेअर करते आहे, ज्याचं नाव आहे आंब्याची खीर. नॉर्मली आपण शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर बनवतो, परंतु त्यामध्ये व्हेरिएशन देऊन जर तुम्ही अशा प्रकारची खीर बनवली, तर तुम्ही खाल्ल्यानंतर म्हणणार आहात, "वाह! क्या बात है!" कारण आंब्याचा सीझन संपायच्या आत ही खीर तुम्हाला नक्की ट्राय करून बघायची आहे आणि आवडल्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुमचे फोटोज आणि छान छान कमेंट्स पोस्ट करतातच. तर फार काही सांगायचं नाही आहे, फक्त एकदाच सांगते की व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरत जाऊ नका. तर रिसेंटली घरून म्हणजे माझ्या सासरहून आले होते आंबे, घरचे मस्त गावठी आंबे होते आणि या आंब्यांचं काय करावं, काहीतरी रेसिपी बनवायची होती आणि आज मी विचार केला की चला आंब्याची खीर बनवूयात. तर सगळ्यात आधी कुठलाही आंबा तुमच्याकडे जो प्रकार असेल, केसर असेल, हापूस असेल किंवा नॉर्मली जे मार्केटमध्ये मिळतात ते आंबे असतील, थोडासा गोड आंबा आपल्याला इथे हवा आहे आणि आंबे घ्यायचे आहेत आणि आमरस ज्या पद्धतीने आपण काढतो त्याच प्रकारे आमरस आधी करून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे इथे जे आंबे आणलेले आहेत ते एकदम छोट्या साईजचे आहेत, परंतु ते गोड आहेत आणि त्यामुळे इथे आता प्रमाण जे आहे साधारणतः 5 ते 6 आंबे इथे मी छोटे घेतलेले आहेत आणि जर तुम्ही हापूस किंवा केसर वापरत असाल तर साधारणतः 2 आंबे पुरेसे होतात. तर त्यांचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पल्प काढून झाल्यावर जसं आपण आमरस करतो त्याप्रमाणेच आपल्याला त्याची प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे पाणी आणि साखर आपल्याला घालायची गरज नाही, कारण आपण ही जी खीर बनवत आहोत त्या खिरीमध्ये ऑलरेडी आपण सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते व्यवस्थित नंतर खिरीमध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे आता फक्त या पल्पचं प्युरी करून घेतलेली आहे मी आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतल्यानंतर आता आपण पुढच्या प्रोसिजरकडे वळणार आहोत. आता ही खीर आहे आणि खीर म्हटल्यानंतर यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स जाणार. तर सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत, जे तुम्हाला आवडतात किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, पिस्ताचा वापर केलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि आता सुरुवात करूयात आपण आपल्या खिरीला. थोडीशी पूर्वतयारी म्हणून मी एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून तांदूळ भिजत घातले होते साधारणतः 1 तासापूर्वी. ते आता आपण इथे वापरणार आहोत पुढच्या स्टेपला. तर इथे सगळ्यात आधी साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी तूप घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे बारीक चॉप करून ड्रायफ्रूट्स जे घेतलेले आहेत थोडेसे आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर ज्यांना ड्रायफ्रूट थोडे परतवून मस्त क्रंची आवडतात त्यांनी असे घ्या. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये सुद्धा घालू शकता, कारण हे जे ड्रायफ्रूट आहे जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा ते थोडेसे क्रिस्पी लागतात, परंतु जर तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये घातले तर ते मऊसर लागतील. तर तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ड्रायफ्रूट्स थोडेसे क्रंची झाले तर आपल्याला एका वाटीमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे धुतलेला तांदूळ जे मी तुम्हाला सांगितलं की मी भिजत घातला होता, साधारणतः 1 टेबलस्पून तांदूळ मी इथे वापरलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी. तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये मी भिजत घातला होता आणि 1 तास झाल्यामुळे आता तुम्ही हाताने जरी याला कुस्करलं तरी त्याची बारीक पावडर होते. फार नाही, पण थोडेसे हाताने क्रश करायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप मी आणखीन घालून थोडंसं परतून घेतलेलं आहे. तर हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे. साधारणतः अर्धा लिटर दुधाची इथे मी खीर बनवत आहे आणि आज मी इथे जे म्हशीचं दूध मिळतं ते वापरलेलं आहे. तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, परंतु साधारणतः अर्ध्या लिटर दुधाची ही रेसिपी आहे. 3 ते 4 लोकं आरामात खातील अशी ही रेसिपी आहे. तर आता साधारणतः 1/4 कप एवढी मी साखर घेतलेली आहे आणि ती आता या दुधामध्ये घालून घेतलेली आहे आणि या दुधामध्ये तांदूळ आणि साखर घालून आपल्याला हे बॉईल करायला ठेवायचं आहे, म्हणजेच उकळायला ठेवायचं आहे, जेणेकरून जो तांदूळ आहे तो तांदूळ चांगला शिजला जाईल. तर आता कढई थोडीशी मोठी घ्या, कारण आपण दुधामध्ये तांदूळ आता शिजत घालणार आहे आणि त्यामुळे इथे मी झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनटं याला शिजत ठेवलेलं होतं. तर इथे बघा 7 ते 8 मिनटानंतर आपला जो तांदूळ आहे तो मस्त शिजला जातो, छान मऊसर होतो. इथे तुम्ही इंद्रायणी तांदळाचा वापर केला तर आणखीन फ्लेवर खूप छान येतो, कारण त्याला एक स्वतःचा असा छान फ्लेवर असतो. तुम्ही कुठलाही वापरू शकता, फक्त खूप कोरडा जो तांदूळ असतो, जुना तांदूळ, तो वापरू नका. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, आता अर्ध्या लिटर दुधातले 2 चमचे दूध किंवा 2 टेबलस्पून दूध मी साईडला काढून ठेवलेलं होतं किंवा तुम्ही वरून एक्स्ट्रा घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून मी मँगो कस्टर्ड पावडर घातलेली आहे.
तुमच्याकडे मँगो कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही व्हॅनिला कस्टर्ड पावडरचा इथे वापर करू शकता. परंतु ही जी स्टेप आहे यामुळे या खिरीला खूप छान असा थिकनेस येतो आणि टेस्ट तर याची वाढणारच आहे. आता माझ्याकडे मँगो कस्टर्ड पावडर होती ती मी वापरलेली आहे. थंड दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि मग या दुधामध्ये भात संपूर्ण शिजल्यानंतर आपल्याला घालायची आहे. त्यानंतर 1/4 कप मी मावा किंवा खवा आपण ज्याला म्हणतो तो चांगला किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर या खिरीमध्ये घातलेला आहे. आता माव्याने या खिरीला एवढा रिचनेस चांगला येतो की तुम्ही खाताना तुम्हाला खीर जी आहे ती अशी एका डेझर्टसारखी लागेल. एक स्वीट डिश खाताय तुम्ही असं वाटेल. ॲक्च्युली स्वीट डिशच आहे, परंतु खूप छान असा डेझर्टचा याला फील येतो. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहेत ते मी यामध्ये घातलेले आहेत, ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही म्हणाल अजून आमरस केला आहे त्याचं काय, तर आपण ते सगळ्यात शेवटी घालणार आहोत कारण ही दुधाची खीर आहे आणि यामध्ये आंब्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो आणि त्यामुळे कधी-कधी दूध फाटलं जातं आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता खीर ही चांगली उकळल्यानंतर साधारणतः मी 15 ते 20 मिनटं याला थंड होऊ दिलेलं आहे. खीर जनरली आपण थंड सर्व करतो आणि त्यामुळे इथे मी त्याला थंड होऊ दिलेला आहे. आणि आता आपण जो आमरस तयार करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे. आता हा किती घालायचा किंवा तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी याची कमी जास्त करायची ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की खीर खूप घट्ट वाटते आहे तर इथे दुधाचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता किंवा आमरसाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. इथे मी 5 ते 6 छोटे-छोटे आंबे वापरलेले होते. तुम्हाला आणखीन घालायचे असतील तर तुम्ही आणखीनही कमी जास्त याचं प्रमाण करू शकता. कारण त्याने आपल्या जी डिश आहे त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही, उलट फ्लेवर आणखीन वाढेल. तर आता हे मस्त आपली खीर तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे असेल तर मँगो इसेन्स घातला तर आणखीन छान फ्लेवर येतो. म्हणजे खूप सारी फ्लेवरफुल अशी ही खीर तयार होते. आता माझ्याकडे अल्फान्सो मँगोचा इसेन्स होता तर मी तो यामध्ये घातलेला आहे आणि अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. तर गोड पदार्थ बघितल्यानंतर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघू शकता कारण मला गोड पदार्थ भयंकर आवडतात आणि त्यामुळे आज मी ही खीर म्हटलं चला आंब्याचा सीझन संपायच्या आधी तरी आपण ही ट्राय करूयात. आणि खरंच ती इतकी भारी झाली होती की तुम्ही खाल्ल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगणारच आहात की प्राजक्ता खूप छान खीर झाली होती. तर नक्की ही खीर ट्राय करा. इथे मी ड्रायफ्रूट्सने त्याला थोडंसं डेकोरेट करते आहे. बारीक आंब्याचे छोटे-छोटे पीसेस करून घेतलेले आहेत त्याने थोडंसं डेकोरेट करते आहे. आता हे जस्ट डेकोरेशन आहे, परंतु तुम्ही या खिरीमध्ये सुद्धा घालू शकता. आणि मस्त पुदिन्याचं हिरवंगार पान. आहाहा! काय रेसिपी झाली आहे. नक्की ट्राय करून बघा. पुरीसोबत ही तुम्ही खीर खाऊ शकता. मी तर म्हणेल नुसतीसुद्धा खाऊ शकता. जेवण झाल्यानंतर एक स्वीट डिशचा प्रकार जो आपण नेहमी खातो तर त्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकता आणि खूप छान आहे, टेस्टी आहे, करायला सुद्धा सोपी आहे. 1-2 वस्तू तुम्हाला बाजारातून आणाव्या लागतील, पण तुम्हाला असं वाटणार नाही की आपण विकत आणलं आणि चांगलं नाही झालं. तर तुमची ही जी रेसिपी आहे ती वर्थ असणार आहे आणि त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर चला मी एन्जॉय करते माझी मस्त मँगो खीर किंवा आंबा खीर तुम्ही म्हणू शकता. खूप टेस्टी आणि डिलिशियस आहे. नक्की ट्राय करा. तर मी टेस्ट करून बघते एकदा. मी तुम्हाला आधीच सांगितलंय कारण त्याचा फ्लेवरच एवढा छान आहे. खूप छान आहे. नॉर्मल खीरपेक्षा अतिशय टेस्टी आहे आणि आंब्याचा सीझन संपायच्या आत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला फॉलो करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.